दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चिपळूण शहरातील पाग येथे एका उच्च शिक्षित 28 वर्षीय विवाहितेने आपल्या 1.5 वर्षांच्या चिमुकल्यासमोरच आपलं जीवन संपवल्याप्रकरणी पती, सासू सासरे आणि नणंद या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। कोमल सचिन दिलवाले, वय वर्ष 28, राहणार पाग, हिने गुरुवारी आत्मघात केला होता। त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय। सासरकडून पैसा आणि दागिन्यांसाठी तिचा छळ सुरू होता, अशी तक्रार तिच्या भावाने दाखल केली आहे। पाग येथील पंचमार्मनी इमारतीत राहणाऱ्या BE इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतलेल्या कोमलने घरात कोणीच नसताना 1.5 वर्षाच्या मुलासमोरच छताला स्वतःला टांगलं होतं। चिपळूण पोलीस ठाण्यात पती सचिन दिलवाले यांनी खबर दिल्यानंतर कोमलचे पार्थिव कामथे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं। परंतु तिचा शवविच्छेदन अहवाल मिळेपर्यंत पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नव्हता। नोकरी आणि पैसे, दागिन्यांसाठी पती, सासू सासरे, नणंद यांनी मानसिक दबाव टाकून आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या हिंगोली येथील भावाने चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करू नये असा पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास हरकत घेतली होती। त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला। कोमलचा भाऊ ऋषिकेश कुलभूषण निधानकर याने आपल्या एकुलता एक बहिणीचे लग्न 26 मे 2019 रोजी सचिन बरोबर करून दिले होते। सुरुवातीला तिने नोकरी करू नये असे सासरच्यांनी सांगितले होते, पण नंतर कोमलने नोकरी करावी यासाठी तिच्यावर दबाव सुरू होता। याच काळात तिला कृषू नावाचे बाळ झाल्याने नोकरी करणे अवघड झाले। परंतु सेवानिवृत्त शिक्षक असलेले सासरे माणिक दिलवाले, शिक्षिका सासू कल्पना दिलवाले, पती सचिन दिलवाले आणि नणंद नंदिता दिलवाले यांनी नोकरी करण्यासाठी तिच्या मागे तगादा लावला। दिलवाले यांनी गाळा खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैशाची आणि सोन्याच्या दागिन्यांची माहेरी मागणी करून तिचा मानसिक छळ केला। या मानसिक दबावामुळे कोमलने टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोप होत आहेत। तिच्या सासरच्या विरोधात तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील अधिक तपास करतायत। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।